नमस्कार, मी अमिता. तुम्ही पाहत आहात E6 टीव्ही मराठी. जे धर्माला पाहून मतदान करतात त्यांना माझा सवाल आहे की तुम्ही किंवा कुटुंब धर्मांतर करणार आहात का? तुम्ही जर धर्मांतर करणार नसेल तर मग RSS BJPचा जो मुद्दा आहे तो खरा आहे का? लोकशाहीला हुकुमशाहीत परिवर्तित करण्याची प्रक्रिया भाजप RSS ने सुरुवात केली अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. आम्ही इमर्जन्सी भोगली आहे, तुम्ही ती पाहिलेली नाही. राहुल गांधी हे एप्स्टीन मध्ये आपल्या पंतप्रधानाचे फोटो आहेत का याबाबत प्रश्न विचारत नाहीत. पेगासस किंवा इतर विषयात कोणताही विरोधी पक्षातील नेता प्रश्न विचारत नाही. ईडी सीबीआयच्या सेसेमिरा विरोधी पक्षातील नेत्यांचा मागे लागलेला आहे, त्यामुळे कोणताही विरोधी पक्ष नेता बोलायला तयार नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. देशाच्या स्वातंत्र्यावर 3 दलाचे प्रमुख पत्रकार परिषद घेत आहेत. पंतप्रधान म्हणतात चायना आपला मित्र, तर त्यानंतर लष्कर प्रमुख म्हणतात चायना नंबर 1 चा शत्रू आहे. याचा अर्थ कुठेतरी धोक्याची घंटा आहे, कारण ब्युरोक्रेसी आणि सरकार यांच्या विधानात विरोधाभास आहे. याकडे प्रकाश आंबेडकर यांनी लक्ष वेधलं आहे. भाजपने एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांच्यासोबत बोलणी सुरू केली नाही, त्यामुळे अजित पवार गटाने इतर पक्षांसोबत बोलणी सुरू केली. आम्हाला कोणाला प्राधान्य देत नाही, मात्र जे आमच्या सोबत बसतील ते आमचे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. मी तोंड उघडले नाही. मी जर तोंड उघडलं तर काँग्रेसला देशात फटका बसेल. काँग्रेसला फटका बसाल की भाजपला याचा फायदा होतो. त्यामुळे मी काँग्रेसच्या गोष्टी आम्ही गुलदस्त्यात ठेवतो. मुंबईत काँग्रेस सोबत जायचे की नाही याबाबत आम्ही अजून भूमिका घेतलेली नाही. तुम्ही सहयोगी पक्षाला सन्मान दिला पाहिजे. जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत आम्ही पुढे जाणार नाही. आम्ही शिजवलेले तुम्ही आयते खायला लागतात तर आम्ही कसे देऊ, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. पुढच्या बातम्यांसाठी पाहत रहा E6 टीव्ही मराठी.